नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत रसाने भरलेली स्वादिष्ट बुंदी. सणासुदीला आपण गोडाधोडाचं करतो, तर कधी देवासाठी गोडाचा नैवेद्य करायचा असतो. मग प्रत्येक वेळी कोणता गोड पदार्थ करायचा हा आपल्या पुढे प्रश्न पडलेला असतो. म्हणूनच आज आपण जीभ तृप्त करणारी आणि रसाने पूर्ण भरलेली बुंदी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. रसातली बुंदी करण्यासाठी प्रथम आपण साखरेचा पाक करून घेऊया. त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे पसरट तोंडाचं भांडं ठेवलेलं आहे. 1 वाटी पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि 1 वाटी साखर एका सेक. आणि ही साखर पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायची. आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाहीये, फक्त ही साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे, एवढंच. आपला साखरेचा पाक पातळ असेल तरच तो बुंदीमध्ये शिरेल. जर जाड झाला पाक तर तो बुंदीमध्ये शिरणार नाही. आपली साखर पाण्यामध्ये विरघळायला लागलेली आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा यायला लागलेली आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये मी हे 3 वेलच्या आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत. त्या आपण या पाकामध्ये घालणार आहोत. आपण वेलच्या आणि लवंगा पाकामध्ये टाकल्यामुळे आपला पाक सुगंधी होईल, म्हणून टाकायच्या. आता हा पाक 1-2 मिनिटं फक्त उकळून द्यायचा. आपण 1 तारी 2 तारी पाक करणार नाही आहोत, मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये मी आता अर्ध लिंबू घेतलेलं आहे. हे लिंबू आपण पिळणार आहोत. लिंबू पिळल्यामुळे आपला पाक पातळ राहतो, तो असा कडक किंवा जाड होत नाही, म्हणून लिंबू पिळायचं. आपला हा साखरेचा पाक साधारण 2 मिनिटं उकळतोय. आता आपण गॅस घालवूया आणि झाकून ठेवूया. आपला साखरेचा पाक करून झालाय. आता बुंदीचं आपण पीठ करून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी हे बेसन घेतलेलं आहे, साधं बेसन. त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालते मी. आणि आता थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ करून घ्यायचं. पाणी अगदी थोडं वेळेला घालायचं, कारण बेसन पटकन पातळ होतं. त्यामुळे आपल्याला एकदम पातळ पीठ करायचंच नाही आहे, मध्यम पीठ करायचं आहे. त्यामुळे पाणी घालताना अगदी सावकाश आणि जपून टाकायचं. चांगली बुंदी होण्यासाठी बुंदीचं पीठ चांगल्या प्रकारे करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बुंदीचं पीठ घट्ट ठेवलं ना तर आपली बुंदी गोल होईल, पण त्यामध्ये साखरेचा पाक शिरणार नाही. आपली रसाने भरलेली बुंदी आहे, त्यामुळे साखरेचा पाक बुंदीमध्ये छानपैकी शिरला पाहिजे. म्हणून पीठ उत्तम प्रकारे करायचं आपण, म्हणजे आपली बुंदी खूप छान होते. पीठ जरा असं फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये हवा शिरते आणि बुंदी हलकी होते. त्यामुळे छानपैकी चमच्याने किंवा स्पॅच्युलाने छान असं फेटून घ्यायचं पीठ. आता मी हा 1 चिमूटभर केशरी रंगाचा खाण्याचा रंग घेतलेला आहे, तो मी या पिठामध्ये घालणार आहे. हा खाण्याचा रंग ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. आपण हलवायासारखी रंगीत आणि रसाने पूर्ण भरलेली बुंदी करणार आहोत. बुंदीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. बुंदी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं छान आता तापलेलं आहे. बुंदी करायला घेऊया.
झारा आपला कढईपासून उंच धरायचा, म्हणजे आपली बुंदी छान पडते. किती मस्त झाली आपली बुंदी, एकदम छान. बुंदी तळण्यासाठी मी मोठी कढई बदलून लहान कढई ठेवली, त्यामुळे बुंदी सगळ्या बाजूनी छान तळली गेली आणि आपली बुंदी छान फुलली सुद्धा. छान दिसते ना आपली बुंदी, सुंदर. 1 वाटी पिठाच्या आपल्या एवढ्या बुंदी झालेल्या आहेत. आपल्या बुंदी एकदम कुरकुरीत झाल्यात. एक बुंदी तुम्हाला मी तोडून दाखवते. आवाज आला ना? एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या बुंदी. आपण जो साखरेचा पाक केलेला आहे तो पण गरमच आहे. आता या साखरेच्या पाकामध्ये आपण या बुंदी टाकूया. आता ह्या बुंदी साखरेच्या पाकामध्ये साधारण 10 मिनिटं आपण भिजवून ठेवणार आहोत. त्यामुळे साखरेचा पाक बुंदीमध्ये शिरेल आणि आपल्या बुंदी छान रसदार होतील. बुंदी साखरेच्या पाकामध्ये ठेवून 10 मिनिटे झालेत. साखरेच्या पाकामध्ये आपली बुंदी छान मुरली आहे आणि साखरेचा पाक तिच्या आतमध्ये पण गेलेला दिसतोय. जरा बुंदी आकाराने मोठी झालेली आहे. बुंदी दाबल्यानंतर साखरेचा पाक त्याच्यातून बाहेर आलाय. 10 मिनिटं झालेली आहेत. बुंदी छानपैकी मुरलेली आहे. त्यामुळे आता आपण ही बुंदी साखरेच्या पाकातून वेगळी करणार आहोत. त्यासाठी मी एक हे छाननी घेतली, त्यातून पाक आणि बुंदी वेगळी होईल. असं केल्याने आवश्यक तेवढाच साखरेचा पाक बुंदीमध्ये राहील आणि बाकीचा पाक गळून खाली पडेल. आता या बाउलमध्ये मी ही गाळलेली बुंदी ठेवते. आपली स्वादिष्ट आणि रसभरी बुंदी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.